तर छगन भुजबळ आणि संजय राऊत भेटीच्या चर्चा सगळ्या अफवा आहेत असं सुनील तटकरे यांनी म्हटलंय। तर नाशिक लोकसभेत भुजबळांनी सांगितली ती वस्तुस्थिती असल्याचं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे। छगन भुजबळ अजिबात नाराज नाहीत असं देखील तटकरे यांनी म्हटलं। चर्चा निराधार आहेत। भुजबळ साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते त्या ठिकाणी आहेत। पक्षाच्या जडणघडणीमध्ये आणि अलीकडच्या गेल्या वर्षभरामध्ये आम्ही घेतलेल्या भूमिकेमध्ये त्यांचा एक महत्त्वाचा रोल त्या ठिकाणी निश्चितपणाने राहिलेला आहे। त्यामुळे या सगळ्या चर्चा निव्वळ अफवा आहेत। पक्षाचे वरिष्ठ नेते म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी विधानसभेच्या निवडणुका महायुतीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढणार। लोकसभेच्या जागेच्या बाबतीमध्ये नेमकं जे त्यांनी सांगितलं ती वस्तुस्थिती खरी आहे, परंतु योग्य तो निर्णय त्यावेळेला काय होऊ शकला नाही। वस्तुस्थिती आम्हाला नाकारता येणार नाही। राज्यसभेसाठी सुद्धा भुजबळ साहेब इच्छुक होते। पार्लमेंटरी बोर्डाची पक्षाची बैठक झाली, त्याला ते उपस्थित होते। सर्वांनी म्हणून एकमताने सुनेत्रा वहिनींच्या उमेदवाराची आम्ही त्यावेळेला निवड केली आणि खुद्द भुजबळ साहेब दुसऱ्या दिवशी वहिनींचा अर्ज भरण्यासाठी त्यांना शुभेच्छा आशीर्वाद देण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहिले। त्यामुळे तक्सीर नाराजी असण्याचं काही कारण नाही।